कोकणगाव तालुका श्रीगोंदा येथे वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 2 आरोपी जेरबंद। स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई। फिर्यादीचा मुलगा शुभम याचे आरोपी महेश किरास चव्हाण याच्यासोबत दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी नाम महेश किरास चव्हाण, शैला महेश चव्हाण, मनसुख विश्रांती चव्हाण, निखिल अनिल शिंदे, आयुर ईश्वर भोसले, योगेश शिवराज काळे व इतर अनोळखी 3 ते 4 अशांनी फिर्यादीच्या राहत्या घरात समोर येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून शुभम या शिवीगाळ दमदाटी करून मारहाणी करत असताना फिर्यादीचे पती सोडविण्यासाठी मध्ये गेले असता आरोपी महेश किरास चव्हाण याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने छातीत डाव्या बाजूस मारून गंभीर जखम केल्याने त्यांच्यावर पुणे येथे उपचार चालू असताना भाऊसाहेब नामदेव राजपुते हे मयत झाले आहे। सदर घटनेबाबत फिर्यादी दया भाऊसाहेब राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माननीय श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस सदर गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले आहे। त्यानुसार पथक तयार करून सदर पथकास गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले होते। पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती प्राप्त करून घेऊन आरोपीचे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे महेश किरास चव्हाण हा जामखेड रोड हत्तीबारव तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। पथकाने सदर माहिती आधारे जामखेड रोड हत्तीबारव येथे जाऊन सापळा रचून शितापीने त्यांना ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश किरास चव्हाण, शैला महेश चव्हाण असे असल्याचे सांगितले। पथकाने मिळून आलेल्या इसम व महिला यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपी नामे महेश किरास चव्हाण यांच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत। ताब्यातील आरोपींना श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशन हे करत आहे।